ज्यांच्या आवाजाच्या मोहिनीने संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवलं अशा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 71 वर्षाच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणारे अक्षय गाणे हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले। लता दीदींच्या व्यक्तिगत आयुष्यातील विविध कांगोरे टिपणारे अक्षय गाणे हे दर्जेदार पुस्तक मैत्रेय प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे। त्याचीच ही एक झलक। माझ्यावरती अनेक पुस्तकं लिहिली गेली। कुणी शिव्या दिल्या, कुणी चांगलं म्हटलंय, कुणी आपल्याला फार लता मंगेशकर माहिती आहे असं केलंय। पण खरोखर माझ्या घरात मी काय आहे हे पद्मानी लिहिलं, की मी काय करते, माझी भावंड काय करतात। मला अजून आठवतं की पद्मा हृदयनाथच्या लग्नामध्ये ढोलक घेऊन गात होती आणि मी चमचा घेऊन त्या ढोलकवरती ठक 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 वाजवत होते। असा फोटो पण त्या पुस्तकात आहे। तर पद्माचं हे म्हणणं मला पटतं की मी एकदा त्यांच्या घरात गेले आणि परत बाहेर पडलेच नाही। म्हणजे आम्ही बाहेर पडलो पण ती नाही पडली। राजश्री मराठी करिता श्वेतांबरा सावंत। हाय, मी उषा जाधव। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।